काय करतील घर लावून? काय नाही चालले होते गुरांना पाणी बिनी पाचते ना. अरे गुरांना पाणी बिनी आहे पोरगी कुठे ती कॉलेजला गेली. गेली का? हा आणि मग कधी येते ती माघारी? आज उशीर झाला ती अजून काय आली नाहीये. मग आली नाहीये मग तिचा नेमकं फोन पण लागा नाही आज. फोन नाही लागला? नाही लागला. खरं काय? अहो लागलाच नाही. लावला होता मी 2-3 वेळा ट्राय केला पण लागानाच आहे. इथे रोज फोन लागत हो ना आज. येईन ना मग आता का चार्जिंग नव्हती त्याला? लेक्चर असेल तिचं पप्पा. हा हा अरे काय बघतोय मी? लग्न केलं आम्ही. ऐ, बस एवढे उपकार लय झाले माझे. अहो काय तो कमी नाही केलं ती. काय केलं हे तू? लग्न केलं. अरे मला नव्हतं वाटलं रे असं करशील तू काही. आता होतं पप्पा माझं त्याच्यावर प्रेम. अरे मग मला तू सांग, आई बाप जिवंत होते मेले नव्हते का? तुझ्या हाताने मैत करून गेली होती दोघांची बी. तू घरी तेव्हा तू स्वतः निर्णय घेऊन आली सगळा. अरे एका शब्दाने बोलली का? तू शाळेत जात होती ना, आणि तुला कोणचं कमी केलं होतं? मागणती देत होतो ना, नव्हती देत का? सगळं होतं जागेवर होतं मग ही दिवस बघायसाठी तुला कॉलेज करायला लावत होतो का मी? अरे रे चुक्या तुमच्या नाही रे. अरे रे मला नव्हतं वाटलं रे असे दिवस आमच्या वेळेत म्हणून. गप नको रडू. अरे असं समजायचं आपल्याला पोरगीच नव्हती, आणि काय असून नसून उपयोगी असल्यांचा. आपण तिने मला सांगायचं ना, आई मी असं करते का तसं करते. काहीच नाही. म्हणली कॉलेजला जाते. म्हणलं हा बाई जा लवकर. आज फोन लावते मी, तिचा फोन स्विच ऑफ. हा किती वाजले तर 3 वाजून गेले तरी घरी नाही पोरगी. हा 12 वाजताच लेक्चर संपणार होतं हिचं. अरे ज्या टायमाला तुला फी भरायची होती ना, आई बी कामाला जात होती मी बी जात होतो. तुला पैशाला नाही म्हणलो कधी. ही दिवस बघायसाठी नाही आम्ही केलं रे कष्ट लोकांची. लोकांच्या बांधाला काम करीत होतो म्हणजे बावट होतो का रे आम्ही. आणि तू एका शब्दाने जरी म्हणली असती ना की मला असं नवरा करायचा तरी तुला करून दिला असता. पण कमीत कमी आई बापाला विश्वासात घ्यायचं रे. गावात ना राहिलं नाही बाई. आज कोणच्या तोंडाने सांगणार माझ्या पुरुष लग्न झालंय म्हणून? कसं सांगणार? एका दिवशी पोरगी लग्न करून येते म्हणजे? ह्याला आई बाप नव्हते काय? होते काय याचे आई बाप? आहेत. त्याची होते काय बापा लग्नाला? अरे त्यांनी तरी काय चुका केल्या रे तुम्हाला? जाऊ द्या ना आता. रडूच नको. अरे आपण या काढलंच नाही म्हणायचं, सोडून द्यायचा विषय. आणि आपल्या दारात बी नको. माफ करा आम्हाला. माफ एक काम करा, दोघं आम्हालाच माफ करा, पण आमच्या दारात उभा राहू नका. परत माझ्या दारात बी यायचं नाही. तू आज मिली परत नाही. मला पोरगी नाही. तुला पुढचं बोलूच नको, मला काहीच सांगू नको. असं नका ना म्हणू. अजिबात नाही. तू ज्या टायमाला तुला आई बापा मेले त्या टायमाला आई बापाला सुद्धा पोरगी मिली. जर आई बापा जिवंत असते तर तो लग्नाला बोलावले असते. एक लक्षात घे. आणि माफ काय करते अजून? कोणचं माफ करायचं तुला मला सांग ना. आई बाप मेलेली माफ करू का तू मेलेली करू? काय करू? माझ्यामुळे आली होती. जाऊ नका बोलू. माफ करा. एक काम करा, माफ नाही होणार आपल्याकडून. मी माफ करणारा माणूसच नाही. कारण जिथं जर मी कमी पडलो असतो ना त्यावेळेस तुम खरोखर पोरीला माफ केलं असतं. पण नवरा बायको आम्ही कशातच कमी पडलेली माणसं नाहीत. आणि तुम्हाला काय बेसवर माफ करू? बिंदास आलात असं तुमच्या पोरगी घरी घेऊन जा. तुम्हाला तिकडे माफ केलं तर बघा, आपल्याच्याने माफ होणार नाही. मला पोरगी आजच मेलेली, परत माझ्या दारात नाही पाहिजे पोरगी. तुला लागत? नाही मला नाही लागत. तिचं तोंड पण पाहिजे नाही. जातो इथून. थांबू नको, एक मिनिट सुद्धा थांबू नको माझ्यापाशी. निघायचं लगेच निघायचं. अजिबात नाही. आमच्या तोंडाकडे सुद्धा नको बघू. तो ज्या वेळेस तो स्वतःचा निर्णय स्वतः घेतला ना त्या दिवशी संपले. आई बाप मेले. जा बिंदास जा. केली असं वाटलं सुद्धा नव्हतं एवढी घाण निघाली पोरगी म्हणून. अरे किती लाड केला रे पुरीचं. आणि पुरी दिवस दावले काय आपल्याला? हा पोटाला रे खाल्लं नाही टायमाला. हिला नाही एसटी सापडली तर गाडी घेऊन पळत होतो. आणि पुरीने काय दावलंय? ही गप नको रडू. काय नाही मी इली ही. चल उघड. तुझ्या घरच्यांनी तर काय आपल्याला स्वीकारलं नाही. पण माझा बाप तर लय बेकार आहे. मग आता ते तर मला तोडीनच. पण तरी पण आपण एकदा जाऊ, माफी मागू. घेतलं तर घेतलं पदरात. चालेल चल. आता ते काय चाललंय? काय नाही बसलोय निवांत आपलं.
पोरात लागण्याचं बघावं जरा. बघतोय पण अजून कुठं काय व्हायनाच. तू गावात नाही राहत नाही, नुसता खातो पितो आणि हिंडतो इकडे बोंबलत, काय उपयोगाचे? नाही चालू आहे ना पण आता पोरग पण थोडं सुतावर नाही हो. काहीच गोष्टी माझ्या ऐकत नाही ती. कस काय? ऐकतच नाही. आईच्या ह्याच्यावर तालाव चलत आहे ती. अरे मग पण ते लग्नाचं तर बघावं लागेल, आई थोडे लग्न करणार आहे तुझं. नाही, लग्नाचं तर मलाच बघावं लागेल. चालू आहे माझे प्रयत्न. करून घ्यावा कुठंतरी येडवाकडं बघून. हो काय डोक्याला टेन्शन नाही राहत, काय नाही काय नाही. एकदा लग्न झालं म्हणजे गप झालं सगळी यंत्रणा. बरोबर आहे ना. पुढे गेलं अरे नाना आपण आता काय पुरी काय रोडवर पडल्यात का? आलं त्या दिवशी लय काय काय गेलं राव ती सकाळी, काल सकाळी. कोण पांड्या बाई? हा तुला माहित नाही पांडे कुठे नाही कुठंतरी गेलाय बाबा मित्राची गाडी बिडी 4 चाकी घेऊन. मग कुठे गेलाय कोण? हा शेजारी 4 चाकी नेली. चला मला हिने पण सांगितलं नाही. कुठे गेलाय मला नाही माहिती, पण गेलाय कुठेतरी. तुलाच माहित नाही म्हणलं गेला. नाही, मला नाही माहिती. या पोरगी बिरगी घेऊन पळून. काय माहिती? ते शशिकलालाच माहिती. काय माहिती बा आपल्याला नाही माहिती काय काय नाही. जाऊ दे येईन पुढे जायचं. हा, येईन कुठे जायला लागलंय. हा काय अवघड लई आजकाल पोरांचं. नाही नाही अरे हे काय भानगडे पाया पड. यार पांडे यार ए, माझ्या पाया पड नको. तू काय लगीन करून आला का? लग्न केलं तात. अरे मग आई बापाला न्यायचं ना. आम्ही कुण नव्हतो का तुझे? का मेले तुझे आई बाप? तुम्ही नसतं लग्न करून दिलं. का बरं? का तिचं पहिलं लग्न झालं दुसऱ्याची काय? मग नाही पण असं पळून जाऊन लग्न नसतं ना करून दिलं. बघा अरे मग आई बापाला न्यायचं ना कमीत कमी लग्न करायला, काय अडचण होती? होय तात्याने लग्न नसतं करून दिलं. तात्याला ऐकलं का? म्हणजे एवढा वाईट आहे मी? जस काय आपल्या हा अरे भाडकाव तुला आहे ना माझ्या प्रॉपर्टी मधला या कवडीचा आहे ना वाटा भेटणार नाही. आल्या रोडनी माघार निघायचं, माझ्या घरात थांबायचं नाही. चालले. आणि हिच्या बापाला माहिती का? नाही ते आपलं समाजातलीच नाही माझ्या, त्यामुळं मग आणली कुठली, काय करून आणली, कोणत्या जातीची काय हे माहित नाही. हा तात्या जात काय राहिली नाही आता तात्या, त्याच काय एवढं. मग आम्हाला माहित होतं म्हणूनच आम्ही असं केलं. तुला माझ्या घरामध्ये तारा नाही. चल निघ, निघ इथून. तू माझ्याजवळ थांबू नको. चल निघ. जाऊ द्या ना तात्या, काय नाही जमणार. माझ्या घरात तुला तारा नाही. नाना सांग. बरोबर आहे का नाना? आता मी काय सांगू बाबा, तो बाप आहे, तुझी आई आहे, आपला आम सारख्याच काय पडत मध्ये बोलायचं. आई कुठे गेली? ती आई घरात. आई तिला काय हाका मारतो? नाही तिचं काय, तिला काय इकडे हाका ए, मारतो? आई अरे कशाला हाका मारतो ती, आणखीन भडकन. तुझा येतो. ती यायच्या अगोदर तुझा. आई थांब. आईची गाठ घेऊ अरे दे मग तिकडे आम्हाला. जाऊन मग गाठ आम्ही- घे. ते म्हणले ना, तेव्हा जा म्हणले ना इकडे. तिकडे जाऊन गाठ घे. तिकडे कुठे चालला आता? जाऊन त्याला आईची गाठ तर घेऊन दे ना, काय फरक पडत तुला? ए आई कोण आहे? तात्या ये ना बाहेर. मरू दे, जळू दे. आईला बघ बा तू आता काय नियोजन. भांडू? आई हो पाया पडा. लग्न केलं सगळं तू? हम्म. आहे माझ्या लय दिवसाची इच्छा पूर्ण केलीच बघ तू. पोरले चांगली आहे, गुणी आहे रे. काय नाव आहे तिचं? पाहिलं. पायल. आशीर्वाद घेतला का पप्पाचा? दिला नाही दिला. नाही दिला? सरत बरं इकडं. का हो? आशीर्वाद का नाही दिला? नाही जायचं मला. का नाही द्यायचा? ते लगीन करून आला, त्याचे आई बाप मेले दोन्ही पण. नाही मिळाले, जिवंत आहे मी अजून. आणि काय आशीर्वाद तू द्यायचा? जिवंत, मी मेलो त्याच्यासाठी. मिळाले? हाय, इकडं बघा, इकडं इकडं बघा वर. त्यांनी सांगितलं का मला काय की सांगायचं? मी लग्न करतोय काय म्हणून? सांगायचंय तुम्हाला? अहो झालंय वर्ष झाले, पोरगी बघा पोरगी बघा होतं. तुमच्या बघत- जणी झाली का? अगं बघत होतो ना मग मी. तुमच्या जणी झाली का पोरगी बघून तिचं लग्न लावायचं? त्याचं त्याने केलं, आता त्याच्यात पण तुमचं पोट दुखायला लागलं ठीक का? आहे ना, केलं मान्य आहे मला. पण आज ती पोरगी आपल्या समाजाची नाही, काय नाही, कोणत्या जातीची, कोणत्या कायची, काय माहिती का तुला? नाही नाही, तिच्या काय तिच्या रक्तात जात लिहिली का? तिच्या रक्तात जात लिहिली का? हा मला एक थांबा जरा, माझं ऐका. ऍक्सिडेंट झाला होता गेल्या महिन्यात तुमचा. नाना झालता त्यांचा ऍक्सिडेंट. हा यांना रक्त पाहिजे होतं, आमचं कुणाचंच रक्त गट जुळलं नाही. ऍडमिट होते दवाखान्यात, तेव्हा तुम्हाला रक्त भरलं. कुणाचं रक्त होतं माहित आहे तुम्हाला? ते रक्त कुणाचं होतं?
त्याच्यावर जातलेली होती का? दवाखान्यातलं होतं ना. त्याच्यावर तुम्ही जगले, नाही तर आज तुम्ही जिवंत नसा तेव्हाच मेले असते. तुम्ही म्हणता ना मी मेलो, तुम्ही तेव्हाच मेले अगं असते. मेलेलं परवडला असतो मी. हा, काय तेव्हाच म्हणायचं? मेले असते. हे तर बघायची वेळ नसते ना आधी. अहो कुठल्या जागात जगता तुम्ही? जातपात काय आहे? जातीचा विषय घेऊ नका तुम्ही. अहो माणुसकी बघा, माणसं बघा, प्रेम बघा. त्यांनी प्रेमात लग्न केले, संसार प्रेमाने होतो, कळलं का? अगं ठीक आहे, मला कळतंय की प्रेमाने लग्न केलंय, प्रेमात संसार होतो, सगळं कळतंय मला. ही काय माझं उन्हाने नाही पिकलं, काहीतरी अनुभव मला असं. अनुभव आहे तुम्हाला? अहो कधी प्रेमाने माझ्या संग 4 शब्द बोलले का तुम्ही? काय बोलत होतो? आजपर्यंत अहो नाना तुम्हाला घरातलं काय सांगायचं? अहो ह्या माणसाने एक मोलकरीन आणून ठेवल्यासारखं मला ठेवलं. कधी प्रेमाचे 4 शब्द बोलले नाही. नाना एक सांगू का? आता ही म्हणती की कधी माझ्या संग तुम्ही प्रेमाचे 4 शब्द बोलले का? अहो एक शब्द बोलायला गेलं का वाव कुत्र्यावानी भुकती का? आणि सांग. म्हणते की माझ्या संग 4 शब्द कधी प्रेमाने बोलले. अहो तुम्हाला तोंडाला काय तुमच्या स्वभावाने कळतं ना माणसाला. माणसाला माझं डोकं फिरलं का? मी ना आता तुमच्या खरं ना एका दांडक्यात जीव घे ना माझा ना. टाक मला मारून टाक. ए, आई. मी मारूनच टाकणार आहे. आमच्यामुळे ना भांडणं होत किती असतात. आवडला तो हा माणूस बघितला. अरे आयुष्य नाही मला घातलं. टाकायचंच नाही, मार मला. मार मार. तुम्हाला मारून पाप नाही घ्यायचं माझ्या डोक्यावर, कळलं का? अहो पोरांनी बरं लग्न का? करून आले, त्याला आशीर्वाद द्यायचा ते नाही, पण तुमच्या डोक्यात घालणारे विचार. काय तो झालं? विचार काढून टाका. समाज येत नाही, समाजात फक्त नाव ठेवायला येतो, नाव. दुःखामध्ये कोणी येणार नाही तुमच्या जवळ. तुमच्या का असं घरामध्ये काय झालं ना, पाणी घालायला, तेल घालायला आणि पेटवून द्यायला येतील, विजवायला कोणी येत नसतं. नाही आम्ही काय त्याच्याकरता इथे येऊन बसलो नाही. तुम्हाला नाही म्हणलं ना मी. आम्ही आध बरंच बसलो होतो. त्यांनी कवा आलं लग्न करून, तर आम्हाला काय माहिती. तुमच्या समोर हा विषय काढला नसतं. तुमचा विषय, तुम्ही आमच्या घरचे, तुम्हाला आमचं सगळं माहिती. तुम्ही तरी 4 शब्द त्यांना सांगा. काय सांगायला त्याला काय कळायला पाहिजे, पण आता कवर सांगावं त्याला तरी. आम्हाला तर कोण जाऊ दे, तू एक तर पोरगी भेटत नाही ती, एक तर पोरी काय सांगत तुला आणली त्यांनी करून, तर घेणं पात्रात काय डोक्याला ताण करतो. ते कोण पाहुणे आले तिकडून? कोण आहेत पाहुणे? आई वडील आहेत. आता परत नवीन कुपाट का? मला येणीच लय राग येतो आता. राम राम पाहुणे. नमस्कार. तुम्ही आई वडील आहेत त्यांचे? अहो, यांना घरात घेतले काय तुम्ही? नाही अजून घराच्या बाहेरच आहे. लाज वाटते आम्हाला. थांबा ताई. काय होतं, आम्ही अशा कारणास्तव आलो. यांना घरात कशीच घेऊ नका हो. तुम्ही लग्नाला होते नवरा बायको? नव्हतं. मग काढून पाच चावले तुम्ही. काढून म्हणजे आता ते चुकी आहेत का हो आपल्या? खूप मोठी चुकी झाली. हा, आज जे पोरं जर आपल्याला एक शब्दाने विचारलं नाही आम्ही लग्न करून येतोय, ह्या पोरांना घरात काय 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 कारणास्तव घ्यायचे? तेच आमचं आता तेच म्हणजे चर्चा चाललेली होती, तेच भांडणं चालू आहेत अहो की तू आलाय ना, आल्या पावल्याने मागे जा. मला एक सांगा, यांनी कॉलेज केले, शाळा शिकले, कोणाच्या जीवावर शिकली? आपल्याच जेव्हा बरोबर. हो. कोणत्या गोष्टीचं कमी केलं यांना आपण? कोणत्याच कमी नाही. काहीच कमी नाही केलं. मग माझं असं मत आहे, आतापर्यंत आपले जीवावर जगले नाही, आता इथून पुढे तुम्ही जसं स्वतःच्या मनाने लग्न केलंय ना, असं स्वतःच्या जीवावर जगून दाखवा. बरोबर. 1 मिनिट. काही वर्ष. 1 मिनिट माझं ऐका. हा बोल. मला मान्य आहे त्यांनी मनाने लग्न केले, त्रास मलाही झालाय, तुम्हालाही झालंय. केलंय ते चुकीचं केलंय त्यांनी. न विचारता लग्न केलं हे खरंच चुकीचं आहे. कुठल्याच मुलाने आणि मुलीने असं करू नये. काय असेल ते आई बापाला सांगून करावं. पण आता केलंय त्यांनी, आता काय करायचं याच्या पुढे? काहीच नाही करायचं. यांना डायरेक्ट सांगायचं, बाबा जसं आम्ही तुम्हाला आतापर्यंत लहानाची मोठी केल्यात, आतापर्यंत तुम्हाला काहीच कमी पडून दिलंय, फक्त 1-4 वर्ष बाहेर स्वतःच्या जीवावर जगून दाखवा. त्या दिवशी मी तुमच्या बरोबर यांना न्यायला माझ्या पदर आखा खर्च करून पोरं तुमच्या घरी आणून घाली. फक्त यांना स्वतःच्या जीवावर काही दिवस जगू द्या. पांडू, एवढंच म्हणणं माझं आहे. तुम्हाला काय करायचं असेल तसं करा. पांडू पाय, आता तुम्ही निर्णय घेतला. तुमचे बाबा तर तुमच्या बाजूने नाही, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त 4 वर्ष स्वतःच्या पायावर उभा राहून यांना दाखवा. आणि एकही रुपया न देता 1ही रुपया न घरातून देता. माल सुद्धा भेटणार नाही. नाही, त्यांच्या समोरच आहे ना. हा, सरळ ठीक आहे, सरळ. आमची तयारी आहे. बिनधास्त. पण एक दुःख आहे, हजारो बलात्कार समाजाला मान्य असतात, पण एक प्रेम विवाह कधी समाजाला मान्य नाही होत. काय झाले काहीच माहिती? नाही होत. का करून घ्यायचा? जर
आज मला एकच बोलली. त्याच्या बोलण्याचा उद्देश तुम्ही समजून ऐका, घ्या समजून नाही घ्या. पाहता तुम्हाला मला 18 फक्त- 20 वर्ष 21 22 वर्ष त्यांनी पोसायचे लहानचे आणि मोठे तुम्ही करायचे. निर्णय मान बरं तुम्हाला लग्नच करायचं होतं ना तुम्ही यांच्या कानावर घातलं असतं तर मोठं लग्न केलं काही असतं अडचण नाही होत ना. आज बातमी झाली ना त्यांची सगळ्या गावात मग तेच याला म्हणते ना. म्हणणार तो पोरांनी पोरगी पळून आणली याला म्हणणार तुझी पोरगी पळून पळून गेली गेली काय तुला ऐकित राहिला मग मी तेच सांगते ना केलंय हे तुम्ही चुकीचं केलंय आमच्या कानावर घालायला पाहिजे होतं पण आता ठीक आहे झाले आता ह्याला काही पर्याय नाहीये कारण हे सगळ्या समाजात झाले सगळ्या आमच्या गणोगणात झाले की तुमचं लग्न झाले त्याच्यावर आम्ही काही तुम्हाला आता तू घरी गेली तरी आई वडिलांना नाव ठेवणार आहे तू घरी राहिलं तरी आम्हाला नाव ठेवणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या हिमतीवर आम्हाला तुमचा संसार करून द्या चल मला पण मान्य आहे तुझी आई म्हणती ना 4 वर्ष तू चल. फक्त बाहेर राहून कमवून दाखव 4 वर्षाच्या नंतर तू काही जर कमवून दाखवलं तर मी तुला खुशी खुशीने घरात घेईन नाही का म्हणून दाखवलं तर जगून दाखव हा. नाही कमवलं तर जगून दाखव आणि मग कळन तुम्हाला आई येऊ का? बापाचीच काय येऊ का आम्ही आता बरं. तुम्ही या ना तुम्ही तसे बिरजीचे बाहेर झाले आणि असे बिरजीचे बाहेर झाले आले काय आणि गेले काय गेले काय काय नाही सध्या 4 वर्ष तुमचा विचार सुद्धा नाही भेटायचा सुद्धा माणूस येणार नाही आम्ही पण 4 वर्षात तुम्हाला दिसन काय म्हणजे आम्ही काय करतो अतिउत्तम तुम्ही करून दाखवा आम्ही त्यावेळेस तुमचे पाय धरू नाही ना अजून काय सांगू तुम्ही तुम्हाला? तुम्ही आमचे पायदार आहात अशी आमची इच्छाच नाही तुम्ही आम्हाला फक्त सहकार्य करणं अपेक्षित होतं ठीक आहे तुमची नाही इच्छा आम्ही राहतो 4 आमच्याकडून बी वर्ष सहकार्य झालं असतं कधी झालं असतं ज्यावेळेस आम्हाला विचारून केलं असतं ना तर काही केलं असतं आम्ही मा इथं आहे भाऊ काम सध्या तुमची तर सांगत करू तात्पुरतं. तुमची तर काम करू कुठे पण काम करा तयार पण मी सोडणार नाही याला कारण हिने तिचा आईबाप सोडलेत मला तिला सोडता नाही येणार मुलगी एकदा माहेरून गेली की माहेरासाठी पारख्याचं धन होत सासरे आले की सासरे म्हणतात इथली नाही ती पण नवऱ्याला त्याची जबाबदारी सोडता येत नाही मी तिची जबाबदारी पूर्णपणे घेणार मग आता करा करण्याची फळ भोगा तुम्ही आता काय हा मग काय मग तुम्ही काय? केलंय म्हणलं तुम्हालाच भोगावं लागेल जा मग काय आणि पाहुणं तुम्हाला मला एक म्हणायचे असे जर लोक पाठीशी जर गाडीत राहिलो ना आपण कार्यक्रम होऊन जाईल अहो दिवसाड लग्न लावून पोरं घरी येते ना कोणी लग्न लावून कोणी काही करी काय आज यांना किंमत नाही हो पैसा कसा येतोय आईबाप कुठून आणतात काय करतात ह्यांना किंमत नाही ना नाही ना हा? अहो जो आईबाप तात्या बोलत होतं ना मला तात्या चुकलंच नाही आता ह्या माणसाला मी ओळखीते शेजारच्याच गावचे आहेत लई लांबचे नाहीत आणि चांगल्या घराण्यातले आहेत. काय ठीक नाही. आहे? यांचं होय यांचं तिथे आडणं चांगल्या घराण्यातले आहेत. आणि आपल्याच जातीच पातीचे सगळं त्याचा बी काही विषय नाही नाही विषय तो नाही हो प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का त्यांची पोरगी पळून गेली म्हणून त्यांना राग आलाय हो, हो. आणि तुमच्या पोरगी करून आणली म्हणून तुम्हाला राग आलाय पण प्रॉब्लेम असं झालाय ते तर आमच्यावरच गेले दोन्ही आता दोन्ही पार्ट्या जगात येतात इथं बी लेखसून सांभाळायला काही अडचण नाही तुम्हाला बी काही अडचण नाही पण आता मला तर लय वाईट वाटलंय ते गेले कसं- माझं म्हणणं असं होतं माहिती का अजून काय गावात चर्चा नाही त्यांच्या गळ्यातले हारतुरे काढणे आणि लग्न लावून द्यायला लागत होतं पण आता तुम्ही तुमच्या आई अहो, वडिलांना नको ना तुम्ही ऐका काही गोष्टी हो नाही नाही नाना मी ह्या गोष्टीला मान्य करतो की त्यांनी जर आम्हाला नुसतं कळवलं असतं ना की तात्या मी पोरगी बघितली मला लग्न करायचं खुशी खुशीने मी लग्न आणि तरी लावून पण दिलं. जाऊ द्या झटके बसले पाहिजे 4 वर्ष स्वतःच्या हाताने खाऊन द्या ना 4 जरा. वर्षात त्यांना कळण आई बापानी पहिल्या वर्षापासून लहानापासून तर 18 आणि 20 वर्ष सांभाळतो त्याची किंमत कळत नाही हो बरोबर आहे हा? त्यांचं. आणि मला तुम्ही पण किती वर्ष 6 महिन्यात प्रेम करताना डायरेक्ट लग्न लावता म्हणजे कोणचा धंदा आहे आणि तुम्ही ज्यांनी जन्म दिलाय त्याचा विचार करीत नाही म्हणजे काय नाही ना हा अहो मला सांगा आज 20-21 वर्ष झालंय आम्ही बरोबर. रक्ताचं पाणी करून मग आज पोरगी 19-20 वर्ष सांभाळितो आणि ती पोरगी जर बापाला नाही विचारत नाही म्हणजे काय 1-1.5 वर्षात म्हणजे आम्हाला विसरतो लगेच हे कोणचं प्रेम आहे तुमचं असलं 1 वर्षात घडत आणि तुम्ही लग्न लावता म्हणजे काय नाही असल्याला असली चाणक्ष दिलीच अहो, पाहिजे दिलीच त्याशिवाय पाहिजे. जुळत नाही. हा अहो कोर्ट मॅरेज काय आता तुम्हाला सांगतो कैक वर्षापूर्वी आज कायदा निघालाय तो कोणचा तुम्हाला जर कोर्ट मॅरेज करायची असेल तर आई बापाची परवानगी लागेल परवानगी लागते बरोबर. पहिले होतं का नव्हतं. ते- याच्या आधी म्हणजे किती गेले? यांनी जो कायदा कोणी का जो कायदा काढलाय ना तो 1 नंबर विषय नाही त्यांनी कमीत कमी आई बापाला chance दिलाय हो. नाही कोणी जायचं आम्ही कोर्ट मॅरेज केले हा. आमच्या मध्ये आले तुमच्यावर केस अहो, करू बामतेवणी आई बापाला खाली माना घालून मागं घ्यावं लागत आता आता दोघांच्या आई वडिलांची परमिशन घ्यावं लागते तेव्हा कोर्ट मॅरेज होते अहो ह्यो बी कायदा ज्यांनी काढला असं ना तो अति उत्तम माणूस म्हणायचं कमीत कमी आई बापाला चान्स भेटून हो लेकराचं लग्न बरोबर बघायला आहे. बरं चला एक चहा पाहुणे चहा पाज चहा. जाऊ दे या नका- लगा. नका चहा. अरे चला काय नाही. आले. अहो, जाऊन द्या ते गेले ते गेले नाही, नाही, हे अशी कुठं नाही जात. चला. तर कोणीच नाही घेतलं आपल्याला बरं जाऊ
यार पाडा काय भानगड आहे? काय लग्न केलं घरची घ्याय ना, कोणी जिच्या घरची घ्याय ना, माझ्या घ्याय ना. कसं काय घेतात तुम्ही? घरी सांगितलंच नव्हतं ना? नव्हतं सांगितलं. अरे तसं काय लागलं? घरी सांगून करायचं कोणत्या गोष्टी? आपण घरी जर सांगितलं असतं तर लग्न माझे नसतं. पप्पा नसते तयार झाले, माहितीये तुम्हाला. तुझे बी नसते झाले. कसं काय तात्या तयारच नसते झाली? नाही आता आम्हाला सांगितलंय 4 वर्ष बाहेर राहायचं आणि करून दाखवायचं. आता काय करणार तुम्ही? आम्ही पण मान्य केलंय मग. पण जाणार कुठं, राहणार कुठं, काय करणार? जाणार, तिचं शिक्षण झालेलं आहे, ती जॉबला लागू शकते, मी पण जॉब करणार. पण आज रुपये आहेत तुमच्याकडे चाललेत पण, नाही पैसे आता. मग काय करणार? कोण दिला? मित्रांनी मागितलं एक जणाला, देतो म्हणलं संध्याकाळपर्यंत. देतो म्हणलं काय? आणि मग कुठं जाणार आता? जा कुठेतरी भाड्याने खोली घेऊन राहू. एवढं सोपं आहे का लगेच तुम्हाला जाऊन खोली भेटायला? हा, तुम्ही जर हाय ओळख आहे काय कुठं बाहेर ती? काढा तो हार आता. तुम्ही जर सहकार्य केलं तर बरं होईल ना आम्हाला. आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. मग कधीतरी परतफेड करू, काही थोडंफार पैसे जर दिलं तर बरं होतं. एक काम करा, चला माझ्या बरोबर. मला MIDC दे ना. काय तू बी शिकलेला आहे, काय अडचण नाही. काय ग्रॅज्युएशन वर घेतात MIDC. दोघांना जॉब बघतो, तुम्हाला राहण्याची सोय करतो. काय लागेल ती साहित्याची, खायला बियायला लागेल ना. आणि ती खोली भाड्याने घेऊन राहून जमन काय तुम्हाला? तिथं व्यवस्था करावं लागेल ना, भांडी बिडी काय गॅस बीस घ्यावाच लागेल ना. चला मी तुम्हाला पैसे देतो, मदत करतो. नंतर देतो ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस मला पैसे द्या परत. 4 वर्ष घरी पण येऊ नका. नाही येणार मी. मला तर वाटतंय मी म्हणजे व्यवस्थित सेटल झालं तर मी घरीच नाही येणार. नाही असं थोडं असं करून जमन. काय मग ही चुकी तू केलेली, चूक तू केलेली, त्यांना काय शिक्षा द्यायची? त्यांनी बरोबर केलं, त्यांच्या पद्धतीने ते बरोबर, तुझ्या पद्धतीने तू बरोबर आहे. पण आपल्याला माहितीये ना आपल्या हिम्मत आहे, आपण हा. करू शकतो. मग 4 वर्षानंतर त्यांना दाखवायचं उलट की आम्ही करून दाखवलं उलट तू बघा. जिद्दीने काहीतरी कमवून दाखवून 4 वर्षात. त्यावेळेस येईन तुझा आवाज 4 चाकी बसून ये घरी चालेल. स्वतःची घेऊन. हे माझ्या सोबत आहे म्हणलं मी हा. काय काय अडचण नाही. चला तुम्हाला मी मदत करू. चला विसरणार काय नाही काय नाही, चल उपकाराच काय रे आवाज नाही. कोण मदत करत असं ह्या टायमाला? मदत काय सगळे नाही. दार बंद होत.